शिरूर लोकसभा मतदारसंघात सत्ताधाऱ्यांचं काय म्हणणं आहे, विरोधक काय म्हणतात, चला थेट जाणून घेऊयात। सुरुवात करूयात भाजपपासून। सध्या महायुतीचा उमेदवार कोण आहे? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, हे महायुतीचे नेते या ठिकाणी जो निर्णय या ठिकाणी या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा घेतील त्या पद्धतीने या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, त्याचबरोबर एकनाथ शिंदे गट ही सर्व मंडळी आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करून या ठिकाणी हा उमेदवार आम्ही निवडून आणू। अगदी शिवाजीराव आढळराव इकडे का इकडे कुठे बघायचं? जो उमेदवार देतील तो आम्हाला मान्य राहील आणि खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे आणि तेच उमेदवार असणार आहेत। नक्की कुठनं उमेदवारी आहे? पण राष्ट्रवादीत ही जागा कुणाला सोडतात ह्याचा निर्णय शेवटी राज्यातले 3 प्रमुख नेते घेणार आहेत, परंतु निश्चितपणे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेला असणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचाच एक घटक असल्यामुळे नक्कीच आम्ही सगळेजण तेवढ्याच जोशाने प्रयत्न करून यावेळेस महायुतीचा उमेदवार हा 100% विजय होणार याची आम्ही तुम्हाला खात्री बाळगतो। पण एवढा तिढा काय, म्हणजे महायुतीतला मोठा भाऊ अगदी भाजप म्हणतो 105 वगैरे वगैरे आमदार असल्यामुळे एवढा तिढा का आहे? का अजूनही डिक्लेअर झाली नाही? तिढा वगैरे काही नाही, वरिष्ठ पातळीवरती अनेक जागांचा निर्णय अजून होणे बाकी आहे, त्यामुळे हा सुद्धा लोकसभा मतदारसंघामध्ये त्यामध्ये असल्यामुळं या ठिकाणी एकत्रित असा निर्णय होऊन हा इथला सुद्धा उमेदवार या ठिकाणी डिक्लेअर होईल। अमोल कोल्हे सज्ज आहेत? हो सज्ज आहे। काय कशी तयारी सुरू आहे? जोरदार तयारी आणि त्यांच्या विरोधामध्ये उमेदवार आयात करायला लागतोय, हीच त्यांच्या दृष्टीने खूप मोठी जोरदार तयारी आहे। आज विजय आहे त्यांचा। काही वेगळा चेहरा दिसेल? अमोल कोल्हेच आहेत, सज्ज झालेत? हो 100%। गेल्या 5 वर्षात ते दिसलेच नाहीत वगैरे वगैरे दावे केले जातात, आरोप केले जातात। दावे केले जातील, परंतु अमोल कोल्हे सगळ्यात जास्त त्यांनी त्यांच्या फेसबुकला आणि त्याला सगळे स्टेटस पाहिले तर आपल्याला लगेच कळलं की त्यांची किती वेळा हजेरी आहे। आणि आम्हाला गल्लीत फिरणारा खासदार नको आहे, आम्हाला दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे, गोरगरिबांचे प्रश्न मांडणारा खासदार पाहिजे, त्यामुळे आम्हाला काय हरकत नाही। या ठिकाणी मला आवर्जून सांगायचंय, आज महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हे यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे। त्यांचं 5 वर्षाचं कामकाज जर आपण पाहिलं, 2 वर्ष कोरोनात गेले तरी त्यावेळेस त्यांनी 200 कोटीचा निधी आरोग्य निधी म्हणून त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला। त्यानंतर या ठिकाणी अमोल कोल्हे यांनी या ठिकाणी संसदेमध्ये 3 वेळा त्यांना रत्न पुरस्कार, संसद पुरस्कार त्यांना मिळाला, असं सर्व कामकाज केलेलं आहे। आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांसारखा उमेदवार आज कुणाकडे नाही। आज आढळरावांचं चिन्ह कोणतं? आज तुम्ही या ठिकाणी चर्चेला आढळराव आणले, चिन्ह कोणतं? आज चिन्ह नाही, अजून चिन्ह नाही। महाविकास आघाडीचा विजय हा पक्का आहे। डॉक्टर अमोल कोल्हेंनी 5 वर्षामध्ये कोविडच्या काळामध्ये अत्यंत चांगलं काम केलेलं आहे। फॅबीफ्लूची जी गोळी होती ती 140 रुपयाला गोळी होती, तीच गोळी त्यांनी 70 रुपयामध्ये देण्याची भूमिका केलेली आहे। आणि मुळामध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांनाच त्यांना काम करायला विरोध करत होते, अशा परिस्थितीत राहून सुद्धा डॉक्टर अमोल कोल्हेंनी अत्यंत चांगलं आणि प्रभावीपणे काम केलेलं आहे। 3दा त्यांनी संसद रत्न पुरस्कार पण प्राप्त केलेला आहे। महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी महाराष्ट्राची बाजू लावण्याची भूमिका जी आहे ती डॉक्टर अमोल कोल्हेंनी घेतलेली आहे। आणि अमोल कोल्हे अत्यंत प्रतिभाशाली आणि एक उत्तम संसदपटू या शिरूर लोकसभेला लाभलाय आणि त्यांचा विजय हा निश्चित आहे। ठीक आहे, ठीक आहे। आम्हाला माहिती धावे करणारा खासदार नकोय, आम्हाला संसदेत काम करणारा खासदार हवाय, म्हणून शिवभूमीतला छावा हा संसदेत हवाच। सर्वात महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे, माननीय जे माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील 2004ला खेड लोकसभा मतदारसंघाचे त्यांना खासदार बाळासाहेबांनी केलं, 2009-2014 पुन्हा खासदार शिवसेनेने केलं, शिरूर लोकसभा मतदारसंघ उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आज त्यांना खेडचं विमानतळ त्यांनी घालवलं। आज ज्या अजित पवारांना त्यांचा विरोध होता, थोडक्यात दिलीप मोहिते पाटलांना विरोध होता, वळसे पाटलांना विरोध होता, आता त्याच चिन्हावर ते 26ला प्रवेश करून घड्याळ चिन्हावर लढणार आहे का? तर जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी मला आवर्जून सांगायचंय, या ठिकाणी भाजपने उद्धव ठाकरेचा पक्ष फोडला, शरद पवारांचा पक्ष फोडला, यांना उद्याच्या लोकसभेमध्ये यांचं पाणीपत झाल्याशिवाय राहणार नाही, ही काळ्या दगडावरती या परिसरामध्ये शिवाजी आढळराव पाटील गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी केलेलं काम इतकं मोठं आहे, ते कधीही परिसरातली जनता विसरू शकत नाही। महायुती सरकारमध्ये
जे भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे त्यांचे ते अधिकृत उमेदवार फायनल झालेले आहेत. त्याच्यामुळं अमोल कोल्हे गेल्या 5 वर्ष त्यांना संधी मिळाली होती, ते कुठेही चित्रीकरणात दिसले नाही, तालुक्यात सुद्धा आले नाही. 4.5 वर्षांनी त्यांनी हेलपाटा मारलेला आहे. त्याच्यामुळं यावेळेस त्यांना कुणी ठाव ठिकाणा देणार नाही, त्यांचा काही उपयोग होणार नाही. यावेळेस लोकांचं चित्र वेगळं आहे. शिरूर तालुक्यातल्या जनतेने ठरवलेलं आहे यावेळेसचा खासदार म्हणून शिवाजी आढळराव पाटील निश्चित आहे. त्याच्यामध्ये ठीक आहे. हे पहा, मी मान्य करते की अमोल कोल्हे साहेब हे संसद रत्न आहेत, परंतु सत्तेविना सर्व काळात झाल्या अवकाळा. केंद्रामध्ये जर बीजेपीची सत्ता आहे, जर आमच्या महायुतीची सत्ता आहे, तर मला असं वाटतं की या ठिकाणी अमोल कोल्हेला निवडून जरी दिलं आपण, तरी देखील त्यांना फंडिंग हे जे देणार आहे ते केंद्र सरकार किंवा महाराष्ट्र सरकारमधून ज्यांची संख्या जितनी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी, याप्रमाणे ते फंडिंग हे मिळणार. ते फक्त जे केंद्रामध्ये सरकार आहे, जे राज्यामध्ये सरकार आहे त्यांनाच मिळणार आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की जो सत्तेमध्ये आहे त्याला तुम्ही जर निवडून दिलं तर सर्व जनतेचा हा महत्त्वाचा निर्णय राहील. या ठिकाणी ज्यावेळेस कोल्हे साहेबांनी आरोप केला आढळराव दादांना 4 पक्ष बदलले, त्यांनी सुरुवातीला मनसे पक्षात होते, नंतर ते शिवसेनेत गेले, नंतर ते राष्ट्रवादीमध्ये आले आणि जे घड्याळाच्या चिन्हाचं ओरिजिनल राष्ट्रवादी आहे ते अजितदादांबरोबर आहे. आणि जुने सर्व कार्यकर्ते आढळराव दादांनी सांगितल्यामुळं घड्याळ हे चिन्ह घेऊन युतीचा धर्म पाळून त्या ठिकाणी सन्माननीय आढळराव दादांना ज्यावेळेस 54,000 मागच्या वेळेस ते पडलेले आहेत, त्याची भर फक्त एकटा शिरूर तालुका हा 54,000 मताधिक्यानं त्याचं लीड देऊन परत ती पुनर्भरण करून या ठिकाणी अजितदादांच्या पाठीशी भक्कमपणानं आढळराव दादा राहतील आणि खासदार होतील. पण आव्हानं आहेत, नवीन चिन्ह आहे, आव्हानं आहेत. पवार साहेबांनी आजपर्यंत पुणे जिल्ह्यासाठी खूप काही केलंय. इथल्या धरणांपासून इथल्या इंडस्ट्रीपर्यंत सगळं पवार साहेबांनी आणलंय, त्यामुळे कुठलंच आव्हान नाही. साहेबांकडे पाहून सगळेजण मतदान करणार आहेत. मला उलटा दादा गटाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुमची एवढी मोठी ताकद आहे पुणे जिल्ह्यामध्ये, साहेबांचं एवढं मोठं नाव आहे आणि ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आज देखील आम्ही ज्यावेळेला ते चिन्ह गेलं त्यावेळेला वाईट वाटलं, परंतु त्या चिन्हाच्या वरती सुद्धा आयात उमेदवार उभा करावा लागतो. याच्यासारखी वाईट वेळ कुठंच नाही. आज आपण पाहतोय कांद्याचा प्रश्न असेल किंवा दुधाचा प्रश्न असेल, प्रकर्षाने अमोलजी कोल्हे साहेब हे संसदेमध्ये मांडत आहेत. आज आपण पाहतोय महागाई एवढी वाढलेली आहे आणि मला असं वाटतं की जे आत्ता गद्दार आहेत, जे फुटून गेलेले आहेत राष्ट्रवादीमधून, त्यांनी वेगळाच आवाज उठवला की साहेब कधी मतदारसंघात दिसले नाही. परंतु मी एवढं सांगू इच्छिते, साहेब जर मतदारसंघामध्ये दहावे आणि मैत्री आणि लोकांचे कार्यक्रम करत बसले असते तर संसदेमध्ये काम कधी केलं असतं. आज या ठिकाणी आपण पाहतो शिरूर तालुक्यामध्ये विकास होत असताना आमदार अशोक बापूच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये निधी पोहोचलेला आहे. आज परिस्थिती आपण पाहिली, महाराष्ट्रामध्ये सगळं ईडीचं सरकार आहे आणि ह्या सरकारला आम्ही नक्कीच धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. अनेक मुद्दे आहेत गेल्या 5 वर्षात, काय काय करायचं राहिलेलं आहे आणि काय पुढच्या योजना असतील? करण्यापेक्षा साहेब तुम्ही 5 वर्षाचा खासदार साहेबांचा लेखाजोखा जर पाहिला तर त्यांनी दिलेला शब्द, पहिला गाडाचा विषय असेल, गाडा चालू केला, शब्द गुढीवरती स्वतः बसणार, तो त्यांनी शब्द त्यांचा पाळला. दुसरी गोष्ट 3-3 वेळा कोल्हे साहेबांना खासदार रत्न पुरस्कार ज्यावेळेस मिळतो त्यांचं काम नाही असं कसं म्हणता येईल? ज्यावेळेस ते संसदेमध्ये बोलतात त्यावेळेस मोदी साहेबांसारखे, शाह साहेबांसारखे त्यांचं भाषण ऐकतात, हे आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने फार अभिमानाची गोष्ट आहे साहेब. त्यामध्ये दुसरी गोष्ट, कोरोनाचा काळामध्ये गेला, पण कोरोना काळामध्ये कोल्हे साहेबांनी केलेली मदत, विकासाची कामं असतील, ही कामं जरी असली तरी आज पवार साहेबांना ह्या वेळेमध्ये, ह्या काळामध्ये अडचणीच्या निष्ठेने ते त्यांच्याबरोबर उभे आहेत. ह्याच्यापेक्षा वेगळं महाराष्ट्राने काय पाहावं? अमोल कोल्हे तुमचेही उमेदवार त्यावेळेला होते आणि ते निवडून आले होते, त्यावेळेला सगळ्यांनी जंगी मिरवणुका पाहिलेल्या आहेत. काय नेमकं असं का झालं की आता अमोल कोल्हे उभे राहिलेत, शिवाजीराव आढळराव तुमच्याकडनं उभे राहत आहेत? आता शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या माध्यमातून माननीय एकनाथबाई शिंदे असतील, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार येत्या निवडणुकीमध्ये शिवाजीदादा आढळराव पाटील असणार आहेत. आणि उद्या महायुती म्हणून आम्ही सगळेजण त्याच्या पाठीमागे राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप
आम्ही तिघंजण एकत्र राहून त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहून त्यांना मोठ्या मताधिक्याने आम्ही निवडून आणणार आहे. गेल्या वेळेससुद्धा आता याला सगळे साक्षीदार आहे की ऐन वेळेस डॉक्टर अमोल कोल्हेंना या ठिकाणी उमेदवारी राष्ट्रवादीत शिवसेनेतनं त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला आणि त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली. त्यावेळेससुद्धा आम्ही सगळ्यांनी त्यांच्या पाठीमागपणे ठामपणे उभे राहून त्यांना त्या ठिकाणी निवडून आणून दिलं. पण ज्या आशेने डॉक्टर अमोल कोल्हेला त्या ठिकाणी निवडून दिलं त्यातला 1% सुद्धा डॉक्टर अमोल कोल्हे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जनतेच्या विश्वासाला पात्र ठरलेले नाही. कांद्याचा प्रश्न ते दिल्लीतही बैठका झाल्या त्या संदर्भातल्या, पण पुढे भूमिका नेमकी काय घेण्यात आली? कांद्याच्या बाबतीत या ठिकाणी वरिष्ठ पातळीवरती अजूनही निर्णय चालू आहे. मागच्या काळामध्ये या ठिकाणी कांद्याला अनुदान केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे आणि दुधाला सुद्धा आता चालू या ठिकाणी अनुदान देण्याचं काम या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून चालू आहे. पंतप्रधान सन्मान योजनेचे प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी 2000 रुपये या स्वरूपामध्ये देण्यात येत आहेत. राज्य शासनाच्या वतीने सुद्धा 2000 रुपयाचं अनुदान या ठिकाणी दर महिन्याला म्हणजे वर्षाला यांचे 6000 आणि अधिक त्यांचे 6000 असे मिळून 12000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये देण्याचं काम हे महायुतीचं सरकार या ठिकाणी करतंय. निश्चित स्वरूपामध्ये शेतकऱ्यांना भरीव अशी मदत करण्याचं काम या ठिकाणी हे सरकार करतंय. आगामी काळामध्ये सुद्धा सरकार या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करेल असा विश्वास या ठिकाणी आम्हाला आहे. गेल्या 5 वर्षामध्ये इथली वाहतुकीची समस्या असेल, पाण्याचा प्रश्न असेल, अजूनही सुटलेला नाहीये. नेमका हा जो रस्ता आहे पुणे नगर महामार्ग आहे त्या संदर्भात वाहतूक कोंडी प्रचंड असते, सातत्यानं नित्याची झालेली आहे. प्रथमतः 2009ला ज्या वेळेला शिरूर लोकसभा मतदारसंघ झाला आणि पवार साहेबांच्या काळात MIDC इथं आली, जे खासदार होते शिवदादा आढळराव पाटील शिवसेनेचे, त्यावेळेलाही जनतेने हा प्रश्न मांडला होता. त्यावेळी तो सुटला नाही. परंतु ते काम करत असताना अमोल कोल्हे जेव्हा खासदार झाले त्या माध्यमातून नगर रोड असेल किंवा नाशिक रोड आहे त्यांनी प्रश्न सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आणि मी माजी खासदारांना एवढाच प्रश्न विचारायचा आहे, ज्या मुद्द्यावरती तुम्ही ज्या शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून तुम्हाला खासदार केलं, ज्या पक्षामध्ये तुम्हाला आढळराव पाटलांना अजित पवार चालत नव्हते, महाविकास आघाडीत वळसे पाटील चालत नव्हते, दिलीप मोहिते चालत नव्हते, आज दादांना सर्वसामान्य शिवसैनिक माझा प्रश्न आहे की तुम्हाला आता ते घड्याळ चिन्ह चालतंय का? तर जनता याला त्याचं चोख उत्तर या इलेक्शनला दिल्याशिवाय राहणार नाही. अमोल कोल्हे सारख्या सोंगाड्या खासदार तालुक्याला आपल्या तिकडे लोकसभेला कधी भेटला नाही. हा फक्त एखादा कसे बहुरूपी कसे असतात काहीतरी उगवतात असा अमोल कोल्हे आहे. तो फक्त डॉक्टर इथं मग काही सांगितलं कोरोना काळात डॉक्टर असून सुद्धा तो कधी फिरला नाही. ते सगळे पक्ष बदलून आलेला खासदार आहे. यांनी फक्त शिवाजी आढळराव पाटील कोरोना काळात डॉक्टर नसून सुद्धा त्यांनी सुद्धा प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांनी काम केलं आहे. विशेष म्हणजे सांगितलं हे सगळे कामं रस्त्याची कामं शिवाजी आढळराव पाटलांच्या माध्यमातून जे सगळं बायपास झालेत. अमोल कोल्हेच्या काळामध्ये कुठले बायपास केले नाहीत. यांनी फक्त आता कुठेतरी तो राजीनामा देण्यात तयारीत होता, पण आता कुठेतरी त्याला असं वाटलं मी खासदार होतो काय. पण अमोल कोल्हेचं हे सगळं स्वप्न भंगणार आहे. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांना संधी मिळाली. 5 वर्षाच्या नंतर ते जेव्हा मतदारसंघामध्ये आले तेव्हा त्यांची अशी परिस्थिती होते, 4.5 वर्षांनी त्यांची एंट्री मतदारसंघात झाली. राज्यामध्ये तुम्ही पाहिलं करोनासारखं मोठं संकट आलं, त्या काळात डॉक्टर अमोल कोल्ह्यांवर 1 करोड रुपये खर्च शासनानं केला डॉक्टर होण्यासाठी, पण ते कधीच या मतदारसंघामध्ये दिसले नाही. त्याच्या व्यतिरिक्त 5 वर्षामध्ये अपयश आलं शिवाजी आढळरावांना. त्यांनी स्वतःचं गोदाम उघडलं, हजारो टन धान्य काढलं. सर्वसामान्य माणसाला जिथं रोजगार उपलब्ध, रोजगारी लोकांना अन्नधान्य मिळत नव्हतं, त्यांना स्वतःच्या कोठारातून अन्न पुरवण्याची कामगिरी केली. शिवाजीराव पाटील हे सामान्य जनतेला लुटतायत, शाळा काढून त्याच्यावर जगतायत आणि तुम्ही कसे म्हणतायत की ते महाराष्ट्राचं कल्याण करणार आहे. ते कल्याण करूच शकत नाहीये. सामान्य जनतेला लुटून ते शाळा सुरू करतायत आणि त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालू आहे. डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना या ठिकाणी आता बहुरूपी म्हणले गेलेले आहे. साहेब 147 देशामध्ये शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचवण्याचं खरं अर्थाने काम केलं असेल तर ते कोल्हे साहेबांनी केलेलं आहे. आणि तुम्ही जर अशा माणसाला बहुरूपी बहुरंगी म्हणत असताल तर ह्याला तुम्हाला जनता कधीही माफ करणार नाही. माझा सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की आजपर्यंत शिरूर लोकसभेला किती वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आणि यांचं जर म्हणणं असेल की हे पुरस्कार खाजगी पद्धतीने दिले जातात तर आजपर्यंत मोदीचं सरकार असताना, बीजेपीचं सरकार असताना आजपर्यंत शिरूर लोकसभेला संसदरत्न पुरस्कार यांनी का दिला नाही. दुसरी गोष्ट,
सगळेजण म्हणतात महिलांचा सन्मान करा, आदर करा, पण दादांनी दाखवून दिलं. त्यांनी एक एवढी मोठी राज्य सरकार केंद्र सरकारच्या वतीनं केलंय की मुलांच्या म्हणजे नवऱ्याच्या आधी बायकोचं नाव लागतंय. हे आमच्या सर्व महिलांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून आम्ही सर्व माता भगिनी आमच्या दादांच्या मागे भक्कमपणे उभे आहोत. दादांच्या या सगळ्यांच्या निर्णयाने महिला मंडळ खूप आहे. नटाने उत्तम भूमिका करावी. नटाला असं वाटतं की पडद्यामागचे कलाकार सर्वसामान्य जनतेला माहीत नाही. त्या पक्षात मी पण काम केलेलं आहे दादा, परंतु कोल्हे दादांना असं झालंय की ते ज्या भूमिकेवर निवडून आले ते भूमिका सर्वसामान्यांना ते परत रिपीट सांगताय. जनता एकदा विश्वास ठेवीन, परत विश्वास ठेवणार नाही. गावामध्ये खासदार अजून खासदार साहेब बोललेले नाही. काही लोकांनी गेल्या पंचवार्षिकच्या निवडणुकांमध्ये प्रचार करताना ह्याच कार्यकर्त्यांनी जो खासदार बघितलाय तो ह्या 5 वर्षात फक्त टीव्हीतच बघितलेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करून लोकांना, महाराष्ट्रातल्या तरुणांना, आमच्या मतदारसंघातल्या महिला आणि तरुणांना भावनिक केले आणि या भावनेच्या जोरावर त्या ठिकाणी ते अपघाताने निवडून आले. परंतु ह्या 4.5 वर्षामध्ये ते मतदारसंघामध्ये कुठेही दिसले नाहीत. कुठलंही विकास काम त्यांच्या माध्यमातून झालं नाही. या उलट खासदार शिवाजी आढळराव पाटील पराभूत झाले तरी सुद्धा त्यांच्या माध्यमातून या मतदारसंघासाठी जवळपास 1600 कोटी रुपये त्या ठिकाणी खेडचा विमानतळ दादांनी घालवलाय. त्याला विरोध केल्यामुळे शेतकरी असतील, इंडस्ट्री असेल, त्या ठिकाणी देशोधडीला लागलेली आहे. अशा प्रकारचा विकासाला विरोध करणारा खासदार म्हणून मला असं सांगायचं आहे की आमच्या 6 विधानसभांचा विकास हा विरोधी पक्षाच्या बाकड्यावर बसून होणार नाही तर सत्तेत बसून होणार आहे. म्हणून यासाठी आढळराव पाटलांनाच न्याय देणं हे 6 विधानसभांसाठी महत्त्वाचं आहे. आणि आमच्या अजितदादांच्या नेतृत्वाखालीच अमोल कोल्हेंनी गेल्या वेळेस शिरूर मतदारसंघातनं उभे राहून इलेक्शन लढवलेली आहे. ते आज जे काही आहे ते आमच्या फक्त आणि फक्त अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे आहे. त्यामुळे त्यांनी किती विकास कामं केली तरी ती अजितदादांची आहेत. सध्या शिरूरच्या मैदानात केवळ आरोप प्रत्यारोप याचंच राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे असं चित्र आहे. मात्र लोकसभा मतदारसंघातले प्रश्न कोण सोडवणार? मुळात जनतेचे प्रश्न इथे थोडेसे बाजूला पडलेले पाहायला मिळतात. त्यामुळे जनता कोणाच्या पारड्यात मतदान करते हे येत्या निवडणुकीत स्पष्ट होईल. तोपर्यंत ही कुस्ती अशीच सुरू राहणार हे मात्र नक्की. कॅमेरामन सिद्धेशसह मी तन्मय टिल्लू, कौल 24 शिरूर.